आंदोलनाच्या मागणीला पूर्णविराम मिळालाय की अजून सुद्धा स्वल्पविरामच, याचं उत्तर आगामी काळामध्ये आता मिळेल। मात्र येत्या स्थानिक निवडणुकीत या निर्णयाला राजकीय फायदा नेमका कुणाला होईल यावरून आता चर्चा होऊ लागल्यात। पाहूयात याच संदर्भातला आमचा हा खास रिपोर्ट। सरकारनं जरांगेंच्या मागण्या मान्य करत मुंबईतलं आंदोलन यशस्वीपणे हाताळलं। त्यामुळे भविष्यात याचा राजकीय फायदा आणि तोटा कुणाला होईल याचीही चर्चा होऊ लागली आहे। कारण ज्या प्रकारे जरांगेंनी फडणवीसांना टार्गेट केलं, मात्र मागण्या मान्य झाल्यानंतर फडणवीसांसोबतचं वैर संपल्याचीही घोषणा त्यांनी केली। पण माझे विचार आहे, उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला यावं, तुमचं आमचं वैर संपलं। त्यांच्यातली आणि आमच्यातली नाराजीची कटुता कमी व्हावा म्हणून ते यावा म्हणून नाही, मी कोतवालाच्या हाताने उपोषण सोडायला बसलोय। ते कटुता असती ती कमी व्हावा म्हणून, नाही आले तर नाही आले असं काही अडचण नाही। आंदोलन काळात जरांगेंच्या टार्गेटवर प्रामुख्याने मुख्यमंत्री फडणवीस होते। इतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं जरांगेंनी कौतुक केलं होतं। एकीकडे जरांगेंना फडणवीस उत्तर देत होते, तर शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री फारसे सक्रिय दिसले नाहीत। त्यामुळे हैदराबाद गॅझेट लागू करण्याचं श्रेय फडणवीसांना दिलं गेलं। या आंदोलनाच्या एक आठवडाभर अगोदर या संदर्भातली जी मंत्रिमंडळ उपसमिती आहे, त्या समितीचं अध्यक्षपद राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या एका सीझन्ड पॉलिटिशियनकडे देऊन भारतीय जनता पक्षाने आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा नेता अशी इमेज असलेले जे एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत त्यांना बऱ्यापैकी शह दिला आहे असं माझं निरीक्षण आहे। आणि त्यामुळं आत्ताच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं असेल की काल पहिल्यांदा आपल्याला पूर्ण तोडगा निघाल्यानंतर उदय सामंत तिथं दिसले आपल्याला, परंतु या सगळ्या चर्चेमध्ये शिंदेंचं आणि अजित पवारांचं म्हणजे शिवसेना शिंदेंची सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्याकडून फारसं कोणी मध्ये आहे किंवा चर्चा करतं आहे असं नव्हतं। त्यामुळे हे पूर्णपणे हे आंदोलनाचा सगळा प्रश्न जो आहे तो भारतीय जनता पक्षाने एकट्याने हाताळला एवढं मात्र स्पष्ट दिसतं। गेल्या वेळी जरांगेंच्या वाशीतल्या आंदोलनानंतरचं श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेंना गेलं होतं। काही राजकीय जाणकारांनुसार त्याचा फायदा शिंदेंना मराठा नेता म्हणून प्रतिमा बनवण्यास मदतगार ठरला। लोकसभा निकालाला मराठा आरक्षण मुद्द्याची धग असल्यामुळे त्याचा सर्वात मोठा फटका भाजपला बसल्याचं बोललं जातं। कारण मराठवाड्यातल्या एकाही लोकसभा मतदारसंघातनं भाजप जिंकू शकली नाही। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली आणि धाराशिव हे 8 जिल्हे येतात। यापैकी नांदेड, जालना, लातूर या 3 जागांवर काँग्रेस, तर हिंगोली, परभणी, धाराशिवमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विजय झाला होता। तर छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघात मराठवाड्यात महायुतीला ही एकमेव जागा शिंदेंच्या शिवसेनेला जिंकता आली। मात्र आरक्षण आंदोलनामुळे मराठा समाजाची मतं भाजपपासून दुरावल्याचा बुद्धिभेद फार काळ टिकणार नसल्याचं विधान फडणवीसांनी लोकसभा निकालावेळी केलं होतं। असं सांगितलं जातं आपल्याला की मराठा समाजाचा फटका पडला आणि ज्यांनी 1980 पासून मराठा आरक्षणाला विरोध केला, 80 पासून ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या पडल्यात मतं गेली, त्यांच्याकडे मतं गेली। याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच आहे की हे पण टिकणार नाहीये, हाही बुद्धिभेद टिकणार नाहीये। मराठवाड्यात अनेक दशकं शिवसेनेचं प्रस्थ राहिलंय। शिवसेना 2 गटात फुटून सुद्धा लोकसभेला ठाकरेंची शिवसेना ताकदीनं उभी राहिली। मात्र संभाजीनगर सारख्या प्रमुख बालेकिल्ल्यात शिंदेंची शिवसेना विजयी झाली। त्यामुळे कालच्या आंदोलनानंतर राऊतांनी देखील त्याचं श्रेय फडणवीसांना देऊन शिंदेंना डिवचलं। स्वतः देवेंद्र फडणवीस या वाटाघाटीमध्ये गुंतले होते, हे मला माहिती आहे की कशा प्रकारे यातून मार्ग काढायचा, सर्व हायकोर्टाच्या निर्णयानंतर कशा प्रकारे आपण त्यातून पावलं टाकली पाहिजेत पडद्यामागे काम करत होते। हे मी अगदी जरी मी त्यांचा टीकाकार असलो तरी हे मी सांगू शकतो। कालचं संपूर्ण श्रेय जे आहे हे देवेंद्र फडणवीस यांचंच आहे। पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक, अजित पवार आणि त्यांचे लोक
हे काल कुठे होते? ते त्या आनंद सोहळ्यामध्ये का सहभागी झाले नाहीत? की त्यांना हा आनंद सोहळा मान्यच नव्हता की हे प्रकरण अजून चिघळत राहावं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अडचणीत यावेत, असं काही योजना दुसरे लोक करत होते का? हे काल प्रकर्षानं जाणवलं. मी देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाचं कौतुक सुद्धा करेन की स्वतः नेत्यांनी आंदोलकाच्या फडणवीस यांच्यावर जी टीका केली, ज्या जहरी भाषेत टीका केली, तरीही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अजिबात संयम सोडला नाही, हे कौतुकास्पद आहे. पण त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे त्यांनी ज्या प्रकारे जरांगे पाटील आणि त्यांच्या लोकांविषयी भाषा वापरली, ती भाषा समर्थनीय आणि नंतर लगेच त्याचं श्रेय घ्यायला येत आहेत. लगेच श्रेय घ्यायला तुम्ही तयार आहात, पण नक्की तुम्ही कोण आहात? फडणवीसांनी मागण्या मान्य केल्यामुळे मराठवाड्याचा मराठा समाज स्थानिक निवडणुकांमध्ये आता कुणाच्या बाजूने झुकतो ते पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र सरकारच्या निर्णयामुळे ओबीसींवर अन्याय झाल्याचा दावा काही ओबीसी नेते करत आहेत. त्यावरही भाजपची भूमिका काय असेल ते पाहणंही अतिशय महत्त्वाचं ठरेल. त्याचा फायदा सत्ताधारी पक्षांना मिळेल हे तर निश्चितच. या आता आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आलेल्या आहेत, त्या दृष्टीनेच सरकारने हालचाल केलेल्या दिसत आहेत. परंतु आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच फडणवीसांचं नाव हे घेण्यात येत होतं आणि फडणवीस विरुद्ध मराठे असं एक चित्र तयार करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे मला नाही वाटत की या सगळ्या निर्णयाचा फायदा भाजपला फारसा होऊ शकतो. मात्र शिंदे गटाला किंवा शिंदेच्या शिवसेनेला याचा फायदा होऊ शकतो, कारण गेल्या वेळेस जर बघितलं तर संपूर्ण आंदोलनाचं श्रेय हे शिंदेंनी घेतलेलं होतं आणि यंदा शिंदेंना आंदोलनापासून सोयीस्कररित्या दूर ठेवण्यात आलं किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये शिंदेंचा थेट सहभाग घेण्यात आला नाही किंवा जी उपसमिती होती त्या समितीला स्टेजवर आणण्यात आलेलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठवाड्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा यासाठी आहे कारण विदर्भ, खानदेश आणि काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश मराठा समाजाकडे आधीपासूनच कुणबी सर्टिफिकेट्स आहेत. पण मराठवाड्यातला मराठा हा खुल्या प्रवर्गात होता, त्यामुळे आरक्षणवादाचं मुख्य राजकीय नफ्या तोट्याचं गणित मराठवाड्यातूनच मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.